नमस्कार मैत्रिणींनो, हे ज्वारीचे मुरमुरे आहेत. तुम्ही कधी बघितले आहेत का? तुमच्याकडे जर मिळत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. ह्याचा चिवडा खूप छान लागतो. चला तर मग सुरुवात करूया. यांना उन्हात आधी मी 1 तास ठेवलं होतं, त्यानंतर चिवडा बनवणार आहे. आणि हे खोबरं आहे, रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं होतं. गरम पाणी आहे, त्यामुळे खोबऱ्याचे काप अगदी पातळ होतात. आणि ते पण मी विळीवर करणार आहे. बघा, सुरीने हे काप पातळ होत नाही, विळीवर हे काप याप्रमाणे पातळ होतात. बघा, कोमट पाण्यामुळे खोबरं छान भिजलेलं आहे. याप्रमाणे अगदी पातळ पातळ काप चिवड्यासाठी तयार झालेले आहेत. यानंतर चिवडा बनवणार आहोत. तेल फार कमी लागतं. तेल घेतलं आहे कढईत, थोडंसंच घेतलं आहे. हळद आणि हिंग घातली आहे. त्यानंतर हे ज्वारीचे मुरमुरे त्यामध्ये आपल्याला परतवायचे आहेत. ते आपल्या साध्या मुरमुरांसारखे अगदी क्रिस्पी नसतात, म्हणून यांना आपल्याला कमी गॅसवर मंद अशा छान होऊ द्यायचे आहेत. मीठ पण घालायचं आहे. हळद, हिंग आणि मीठ घालून 15 मिनटं मी त्यांना परतवलेलं आहे. नंतर हे परतवून झालेले आहेत, बाजूला ठेवूया. यानंतर पुन्हा कढईत तेल घालायचं आहे. तेल फार कमी लागतं. तर शेंगदाणे घेतले आहेत, डाळ्या घेतल्या आहेत, कढीपत्ता, काजू आणि ते बारीक कापलेलं खोबरं. आता आपण फोडणी करणार आहोत. एक एक पदार्थ तळून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण मिरच्या टाकणार आहोत. ह्या मिरच्या बघा, याप्रमाणे तळायच्या आहेत. आपला चिवडा मऊ पडणार नाही. पूर्ण त्यांना कढईतच अगदी कडक होऊ द्यायचा आहे. त्याच्यातला ओलसरपणा पूर्ण काढून घ्यायचा आहे. आता या मिरच्यांचा तिखटपणा तेलामध्ये उतरलेला आहे. आता आपण काजू तळून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू, शेंगदाणे, खोबरं घेऊ शकतात. या रंगावर असे काजू भाजून घेतलेले आहेत. नंतर शेंगदाणे भाजून घेणार आहोत. याप्रमाणे शेंगदाणेसुद्धा आपले तळून झालेले आहेत. नंतर खोबरं टाकणार आहोत. त्याच्या अगदी बारीक पातळ काप आहेत, त्यामुळे ते लवकर होतील. थोडं सावकाश बघूनच करा. त्यानंतर आपल्याला डाळ्या तळून घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा जास्त होऊ नाही द्यायच्या आहेत, नाहीतर त्या कडक होतात. याप्रमाणे आपल्या डाळ्यासुद्धा तळून झालेल्या आहेत. सगळं साहित्य आपल्या ठिकाणी रेडी झालं आहे. कढईत पुन्हा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. मोहरी घालायची आहे. थोडासा हिंग घालणार आहोत. कढीपत्तासुद्धा त्याचा पूर्ण ओलसरपणा जाऊ द्यायचा आहे. संपूर्ण त्याचा ओलसरपणा गेल्यानंतरच ही फोडणी आपल्याला त्यात टाकायची आहे, म्हणजे चिवडा मऊ पडणार नाही. थोडीशी हळद घालायची आहे, कारण काजूला, डाळ्यांना रंग आला पाहिजे. आपण मुरमुऱ्यांना आधी हळद, हिंग लावलेलाच आहे, पण यातही थोडा घालणार आहोत. हे छान परतल्यानंतर आपल्याला याच्यात ज्वारीचे मुरमुरे टाकायचे आहेत. तुम्हाला यात थोडं तिखट घालायचं असेल तर तिखट घालू शकतात, किंवा हिरव्या मिरच्यांच्या ऐवजीसुद्धा तुम्ही तिखट वापरू शकतात. यानंतर त्यात आपल्याला पिठी साखर घालायची आहे. ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे. 5 मिनटं पुन्हा परतवायचं आहे. एकजीव करायचं आहे. झाला तयार ज्वारीच्या मुरमुऱ्यांचा चिवडा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ बघा. धन्यवाद.